कॉलेजात गौरी आणि अभिमन्यू सरांच्या नात्याचं सत्य येणार का समोर? प्रिन्सिपल सरांसमोर दोघांची झाली फजिती. तू भेटीशी नव्याने मालिकेची कहाणी रोजच नवीन वळण घेताना दिसते. अभिमन्यू आणि गौरीचं नातं एकीकडे फुलतंय तर दुसरीकडे अभिमन्यूचा पास्ट अजून सुद्धा त्याला सतावतोय. आणि अशातच झालेल्या एपिसोडमध्ये बघायला मिळालं, ज्या पेनासोबत तन्वीच्या आठवणी जुडलेल्या असतात ते पेन गौरी घेते आणि ते बघितल्यावर अभिमन्यू तिच्यावर खूप भडकतो. तिच्या हातातून तो पेन खेचून घेतो आणि तिला म्हणतो, यापुढे माझ्या बाबतीत आणि माझ्या गोष्टींमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केलास तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. जेवढं आपल्याकडून होतंय तेवढंच करावं. माझ्या आयुष्यात ढवळाढवळ अजिबात करू नकोस. तो गौरीवर खूप ओरडतो आणि तिथून निघून जातो. त्यानंतर गौरी इकडे अजूनही विचारत आहे की सर, तुम्ही माझ्यापासून कितीही लांब गेलात तरी मी काही तुमच्यापासून लांब जाणार नाही. तुमचा पास्ट असा होता ज्यामुळे तुम्हाला इतका त्रास होतोय मला माहित आहे, पण त्यातून सुद्धा मीच तुम्हाला बाहेर काढेन. तर इकडे गौरीने आता सरांचा ओरडा खाऊन देखील त्यांचीच बाजू घेण्याचा आणि त्यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. दुसऱ्या दिवशी बघायला मिळतंय की भाऊबीजेचा दिवस आहे तर मन्याची आरती आई करत असते. तेव्हा मन्या त्यांना थांबवतो आणि म्हणतो की काकू, माझी बहीण इथे मुंबईतच आहे आणि भाऊबीज आहे जो भावा बहिणीच्या नात्यांचा हा सण असतो, तर मला माझ्या ताईनेच ओवाळावं अशीच माझी अट आहे. त्यानंतर तेवढ्यातच घरात एंट्री होते गौरी आणि अभिमन्यू सरांची. त्यांना बघून आई खूप जास्त रागावते. गौरी आणि अभिमन्यू सरांशी न बोलताच ती बाहेर निघून जाते. तर इकडे गौरी येते, ती मन्याची आरती करते, त्याला ओवाळते. भाऊबीजेचा हा मस्त कार्यक्रम पार पडतो. त्यानंतर मन्या गौरीताईला ओवाळणी टाकतो तर गौरीताई सुद्धा त्याच्यासाठी गिफ्ट घेऊन आलेली असते. ते बघून तो खूप खुश होतो. इकडे बघायला मिळतंय की अभिमन्यू सर घरी आले दिवाळ सणाला फराळ करण्यासाठी. याच गोष्टीचा फायदा घेते शोभा काकू, जी अभिमन्यू सरांना पाणी आणून देते आणि त्यांना नको नको ते बोलायला सुरू करते. ती त्यांना म्हणते की तुमच्या घरात गार पाणी मिळत असेल पण आमच्या घरात असं साधंच पाणी तुम्हाला प्यावं लागणार. आमच्या घरात फ्रीज नाही आहे ना, आणि फ्रीज हवा यासाठी अभिमन्यू सरांना ती गोळात घालण्याचा पूर्ण प्रयत्न करते. त्यांच्या समोर आपली गरिबी, आपले हालाखीचे दिवस दाखवून देते. गौरी तिला थांबवण्याचा प्रयत्न करते पण शोभा काकू काही ऐकत नाही. ती अभिमन्यू सरांना फिरून फिरून हीच गोष्ट म्हणत असते की आमच्या घरात फ्रीज नाही म्हणून हे दिवस आम्हाला बघावे लागतात. आम्हाला गार पाणी सुद्धा पियायला मिळत नाही. आणि हे सगळं ऐकल्यावर अभिमन्यू सर निशब्द होतात. त्यानंतर बघायला मिळतंय की आई येण्याआधीच गौरी आणि अभिमन्यू सर आपल्या घरी निघून जाण्यासाठी तयार होतात. तर इकडे अभिमन्यू सरांच्या घरी रागिनी आणि तिच्या भावाने पुन्हा एकदा तांडव घातलेला आहे. रागिनीने गौरीला अभिमन्यू सरांनी जी साडी दिली होती ती अक्षरशः फाडली आहे. कात्रीनी ती त्या कपड्यांच्या चिंध्या करताना दिसत आहे. तिचा भाऊ तिला थांबवतोय पण ती काय आपल्या दादाचं ऐकत नाही आहे. त्यानंतर तिचा भाऊ तिला म्हणतो की जर अभिमन्यूने तुझी ही अवस्था बघितली ना तर त्याला खरंच वाटेल अशा बाईशी आपण लग्न नाही केलं तेच बरं झालं म्हणून. अभिमन्यू बद्दल तिला समजावत असतो की त्याचं मन नेमकं कसं जिंकायचं. तो म्हणतो की आपण सरळ मार्गाने नाही जायचं तर आपण यात अर्पिताचा हात पकडायचा. आपण तिला भडकवायचं गौरी विरुद्ध आणि त्यानंतर ती जो काही तमाशा करेल तो आपण बघत बसायचं. तर आता रागिनी आणि तिच्या भावाने तर हा खूपच चांगला आणि मोठा प्लॅन केलेला आहे. त्यांनी आपल्या हाताला अर्पिताला घेतलंय आणि आता या पुढची खेळी ती त्यानुसारच खेळणार आहेत. तर इकडे आता गौरीच्या घरी फ्रीज आलेला आहे. ते बघून बाबा खूप चकित झालेले आहेत. त्यांना अजिबात हे पटलेलं नाही आहे की अभिमन्यू सरांनी त्यांना फ्रीज पाठवून दिलेला आहे. ते फ्रीज ते घरात ठेवून घेण्यासाठी नकारच देतात. पण शोभा काकू लालची असल्यामुळे ती अभिमन्यू सरांबद्दल अशा काही गोष्टी बाबांना सांगते जे त्यांना पटतात आणि ते फ्रीज घरात ठेवून घ्यायला तयार होतात. ती म्हणते की अभिमन्यू सर ह्या घरचीही तेवढीच काळजी घेत आहेत आणि त्यांना कळलं की त्यांनी आपल्यासाठी गिफ्ट पाठवले आणि आपण ते ठेवून घेतलं नाही तर त्यांना किती वाईट वाटेल आणि हे सगळं वाईट वाटल्याचा राग ते आपल्या गौरीवर काढतील. त्यामुळे तुम्ही असं करू नका. तर आपल्या गौरीसाठी बाबा ती घरात फ्रीज ठेवून घेण्यासाठी तयार होतात. इकडे गौरी अभिमन्यू सरांचे कपडे धुवायला घेऊन जातच असते की तेव्हा अभिमन्यू सरांच्या खिशात असलेली फ्रीज घेतलेली पावती खाली पडते आणि त्या पावतीवर नजर पडते रागिनीची. रागिनी ती पावती बघते तर तिला कळतं की डबल डोअर फ्रीज घेतलेला आहे त्यासाठी 30,000 रुपये खर्च झालेत. आणि हे कळल्यानंतर आता ती ह्याच गोष्टीचा फायदा घेण्यासाठी तयार झालेली आहे. ती अर्पिताला ही चिठ्ठी दाखवते आणि तिला म्हणते की ही बघ रिसिप्ट, डबल डोअर फ्रीज घेतला आहे. अर्पिताला पहिलं वाटतं की घरच्यासाठी घेतला आहे पण तेव्हा रागिनी तिला म्हणते की ह्या घरी नाही तर गौरीच्या घरी म्हणजे आपल्या सासूरवाडीला त्याने फ्रीज दिलेला आहे. हे ऐकल्यावर अर्पिता खूप भडकते आणि रागिनी अजून तिला भडकवते आणि म्हणते की आता गौरी आपली खेळी खेळायला सुरू झाली आहे. आपल्या माहेरचं घर भरायला ती सुरू झालेली आहे. तेव्हा अर्पिता रागाने गौरीला बोलावून घेते आणि तिला खूपच सुनावते. तिला म्हणते की तू तुझं काम चोखपणे पार पाडतेस, माझ्या दादाचे पैसे आपल्या घरी देतेस, घरच्यांसाठी
डबल डोअर फ्रीज घेतला आहेस थंडगार पाणी पिण्यासाठी, आणि अशा काही बऱ्याच गोष्टी ती गौरीला सुनावते. पण गौरी म्हणते की तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल, असं काहीही झालं नाही. तेव्हा अर्पिता तिला ती रिसिप्ट दाखवते आणि म्हणते की हा फ्रीज तुझ्याच घरी गेला आहे डबल डोअरचा, कारण आपल्या घरी तर फ्रीज आहे, त्यामुळे अशा फ्रीजची आपल्याला गरज नाही. गौरी काहीही एक शब्द न बोलता अर्पिता आणि रागिणीचं बोलणं ऐकून घेते. अर्पिता म्हणते की यापुढे जर तू माझ्या दादाकडून कोणतीही वस्तू आपल्या माहेरी पाठवलीस ना, तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल, आणि ती तिथून निघून जाते. त्यानंतर रागिनी गौरी बरोबर पुन्हा एकदा छळ करण्याचा प्रयत्न करते. तिला खरी खोटी सुनावते आणि तिला म्हणते की तुझी ऍक्टिंग, तुझा साळसूतपणा तू तुझ्याकडेच ठेव, पण तू काही इथे अभिमन्यू सरांचं मन काही जिंकू शकणार नाही आहेस या सगळ्याने. हे नाटकं अभिसमोर दाखव तरच बरं होईल, बाकी घरातले तर तुझ्यावर अजिबात प्रेम करत नाही. रागिनी तिला धक्का देऊन तिथून निघून जाते. त्यानंतर गौरीला मात्र या गोष्टीचा राग आलेला आहे, कारण गौरीला कळलंय की तिच्या घरी अभिमन्यू सरांनी फ्रीज पाठवलाय. त्यानंतर बघायला मिळतंय की अभिमन्यू सर नाश्ता करण्यासाठी येतात, तेव्हा अर्पिता त्यांच्याशी तुटकपणाने वागत असते, त्यांना टॉन्ट मारत असते. तेव्हा अभिमन्यू सर तिला म्हणतात की काय झालंय, मला व्यवस्थित डिरेक्टली सांगशील का? त्यावर अर्पिता त्यांना म्हणते की पाचपुत्यांच्या घरी अजून काय काय गिफ्ट तू पाठवणार आहेस, त्यांचंच घर भरणार आहेस का? सासूरवाडीवर इतकं प्रेम का आलंय? 30,000चा फ्रीज त्यांना तू घेऊन दिलायस. हे कळल्यावर अभिमन्यू सर सुद्धा हैराण होतात, कारण त्यांनी ही गोष्ट कोणालाच सांगितलेली नसते. त्यावर अर्पिता म्हणते की गौरीला सुद्धा मी ही गोष्ट सांगितलेली आहे. अभिमन्यू सर म्हणतात की याबद्दल गौरीला काहीही माहित नव्हतं, पण अर्पिता काही त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. तेव्हा अभिमन्यू सर गौरीला आवाज देतात, तेव्हा अर्पिता त्यांना म्हणते की गौरी तुझ्या आवाजाने तेव्हा येईल ना जेव्हा ती घरात असेल, कारण गौरी इकडे आता या प्रश्नांचे जाब विचारण्यासाठी स्वतःच्या घरी पोहोचलेली आहे. इकडे घरी बघायला मिळतंय की फ्रीज आला म्हणून आई पण खूप खुश झालेली आहे. तिला आधी विश्वासच बसत नाही आहे की हा फ्रीज आपल्याला लॉटरीमध्ये लागलाय. शोभाने आपल्या मोठ्या धीराचे कान भरवलेले आहेत आणि त्यांना सांगितलेलं आहे की वहिनींना काहीही खरं सांगायचं नाही. त्यांना सांगायचं की ही फ्रीज तुम्हाला लॉटरीमध्ये लागली आहे, आणि आता आईपासून हे सगळं सत्य गुपितच आहे की अभिमन्यू सरांनी हे फ्रीज दिलंय. तर बघायला आपल्याला पुढे मिळतं की आई म्हणते की फ्रीज घरात फक्त 2 तास चालू असेल आणि प्रत्येक 2 तासाने 1 तास फ्रीज बंद केला जाईल, जेणेकरून लाईट बिल कमी येईल. हा सगळं डिस्कशन चालूच असतो की तेवढ्यात घरात एंट्री होते गौरीची, आणि गौरी सरळ शोभा काकूंना जाब विचारते आणि त्यांना म्हणते की हा फ्रीज इथे कसा आला. त्यावर गौरीची आई खूप भडकते आणि म्हणते की तू आता एवढी मोठी झालीस का, आणि तू आहेस कोण तुझ्या आई बापाला जाब विचारणारी? त्यावर गौरी म्हणते की मी जाब विचारत नाही आहे, तर मी प्रश्न करते ज्याची मला उत्तरं अपेक्षित आहेत. हा फ्रीज अभिमन्यू सरांनी दिलाय, हा फ्रीज काही तुम्हाला लॉटरीमध्ये लागला नाही आहे. हे सत्य ऐकल्यावर मात्र आई अजूनच चिडते, कारण तिच्या समोर सुद्धा आता हे सत्य आलेलं आहे. आता बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की ह्या फ्रीजमुळे अजून घरात किती गोंधळ बघायला मिळणार. तर येणारा एपिसोड सुद्धा एवढाच धमाकेदार असणार आहे, ज्यामध्ये आपण बघणार आहोत की कॉलेजात अभिमन्यू सर आणि गौरी प्रिन्सिपल सरांसमोर बसलेले आहेत, पण गौरीने चेहऱ्यावर घुंगट घेतले आणि ती मिसेस राजी शिर्के म्हणून आलेली आहे ऑफिसमध्ये, आणि याबद्दल अभिमन्यू सरांना सुद्धा माहीत नाही आहे. तर होतं असं काही की प्रिन्सिपल अभिमन्यू सरांना केबिनमध्ये बोलवतात आणि म्हणतात की मिसेस राजी शिर्के इथे येणार होत्या, तर तुम्ही आम्हाला आधीच का नाही सांगितलं? आम्ही तशी सगळी व्यवस्था केली असते ना. त्यानंतर अभिमन्यू सर हे ऐकून हैराण झालेले आहेत, पण गौरीने नेहमीच प्रमाणे सगळं सत्य लपवण्यासाठी स्वतःच्या चेहऱ्यावर घुंगट घेतलेला आहे. बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की आता नेमकी कॉलेजात अभिमन्यू सर आणि गौरीची ही फजिती कशी होणार आहे. तर तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा, आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.